नमस्कार, जय शंकर, दत्तगुरु मेरे के ग्रँड मास्टर डॉक्टर सौ अश्विनी जितेंद्र काळे. 11-11चं पोर्टल काय आहे? 11-11 उद्या तारीख आहे 11-11-2025. या तारखेला इतकं का महत्व दिलं जाते किंवा बऱ्याच वेळेस आपल्याला ह्या 11-11च्या पोर्टल बद्दल माहिती असणं तितकंच गरजेचं असतं. आज जाणून घेणार आहोत ह्या 11-11 पोर्टलचा आपण कशा पद्धतीने लाभ घेऊ शकतो आणि ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र आणि ब्रह्मांडी ऊर्जा शक्तीमधील अदृश्य दृश्य अशा सर्व दैवी शक्तींचा आशीर्वाद प्रदान करणारा असा हा सुंदरसा दिवस आहे. या सुंदर दिवसाची एक सुंदर वेळही असते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. याच्यामध्ये तुम्हाला ती वेळही सांगितली जाईल आणि त्या वेळेला आपल्याला काय रिच्युअल्स करायचं आहे हे सुद्धा सांगितलं जातं. 11 याच्यामध्ये 11-11 या वेळेमध्ये आपल्याला 4 वेळेस 1 हा अंक येतो. मुळातच संख्याशास्त्रानुसार 1 हा अंक सूर्यग्रहाचा आहे. सूर्यग्रह जो तुम्हाला सत्ता देतो, पतप्रतिष्ठा, मान सन्मान देतो, जो तुम्हाला उत्तम रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा प्रदान करतो आणि त्यासोबतच तुमच्या अस्तित्वाची एक प्रखर ओळख सुद्धा सूर्यग्रहापासून होते. तुमच्या चेहऱ्यावरचं तेज, तुमच्या कर्माला असणारी पतप्रतिष्ठा, मान सन्मान हे सगळं काही सूर्यग्रहाच्या आधिपत्याखाली येते आणि अंकशास्त्रामध्ये सूर्यग्रहाला 1 ह्या अंकाने दर्शविलं जातं. मग या ठिकाणी आपल्याला 4 वेळेस 1 हा अंक मिळतो आहे. या 4 वेळेस येणाऱ्या या 1 अंकाने आपल्याला आपल्या आयुष्यातील सूर्याचं बळ प्रदान होण्याची संधी प्राप्त करून घेण्याची हीच ती वेळ आहे. त्यासोबतच 1 हा अंक तुम्हाला अस्तित्व जाणून देत असतो. तुमच्यातल्या मीपणाला, तुमच्यातल्या स्वत्वाला किंवा तुमच्यामध्ये असणाऱ्या ब्रह्मांडी ऊर्जा शक्तीला जागृती करून देण्याचा हाच तो नंबर आहे. या 11-11 पोर्टलमध्ये आपण जर बघितलं तर कोविडच्या काळानंतर बरेच जण ब्रह्मांडी ऊर्जा शक्तीच्या संपर्कात यायला लागलेले आहे आणि ब्रह्मांडी ऊर्जा शक्तीच्या संपर्कात येऊन अगदी लहान मुलं सुद्धा अगदी घड्याळामध्ये 11 वाजून 11 मिनिटं दिसले की आपली इच्छा बोलायला लागतात. असं मी बऱ्याच ठिकाणी बघितलं आहे. आता 11 वाजून 11 मिनिटं हा जो कालावधी आहे हा वैज्ञानिक दृष्टिकोनाने सिद्ध झालेला नाही, परंतु तो कालावधी आत्मचिंतन आणि ध्येय निश्चितीसाठी एक सुंदर असं साधन म्हणून काम करत असतं. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की हा काळ निश्चित करण्यासाठी आध्यात्मिक आध्यात्मिक दृष्टिकोन हा अत्यंत महत्वाचा आहे, कारण त्याचा संख्याशास्त्रीय अर्थ आणि इच्छांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी जागे होण्याची अवस्था मानसिकरित्या परिणाम करणारी असते, जी आपली इच्छाशक्ती वाढवू शकते, जी आपली प्रेरणा वाढवू शकते आणि आपल्या कृतीला उत्तम पद्धतीने बळ देऊ शकते. असा हा आहे 11-11चा पोर्टल. या 11-11 पोर्टलला म्हणजे 11-11-2025 या दिवशी आपल्याला सकाळी 11 वाजून 11 मिनिटं आणि रात्री 11 वाजून 11 मिनिटांनी आपल्याला आपली विश बोलायची असते. आता विश बोलायची असते याचा अर्थ असा नाही की आपण बसलोय आणि आपली इच्छा सांगतोय. माझं खूप यश मिळालंय, मी कर्जमुक्त झालीये, मी परीक्षा पास झालीये. पण हे सगळं म्हणत असताना बॅक माइंडला कुठेतरी हे खरंच आहे का? यावर खरंच काम होईल का? असा जर तुम्हाला संशय येत असेल तर तुमचं रिच्युअल्स कुठल्याही पद्धतीने उपयोगात येत नाही. अतिशय सुंदर हा कालावधी आपल्याला मिळत असतो आणि ह्या कालावधीमध्ये 11 वाजून 11 मिनिटांनी शांत बसून किमान 10 दीर्घ श्वास घ्यायचे आहे. शांत श्वास हळूवार घ्यायचा, हळूवारपणे सोडायचा आणि ही कृती करत असताना आपल्या डोक्यामध्ये जे जे काही विचार येतात त्या विचारांना पास आउट होऊ द्यायचं. त्या विचारांना थांबवू नका किंवा जाणून बुजून ते विचार येऊ देणार नाही अशी कृती करू नका. जे विचार येतात त्यांना पास आउट होऊ द्या. जसे जसे तुमचे श्वास हळूहळू घेणं सोडणं ही प्रक्रिया चालेल त्या प्रमाणामध्ये कुठल्या तरी लेवलला ते विचार अतिशय शांत होतात आणि विचार शांत झाल्यानंतर आपल्याला आपल्याला जे काही आपल्या आयुष्यामध्ये ध्येय आहे, ज्या कामासाठी आपण धडपडत आहोत, ते कार्य आपलं पूर्णत्वाला गेलं आहे अशी इच्छा बोलायची आहे. उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी जर 12वीला आहे आणि तो खूप महत्वाची जेई, सीईटी, नेट अशी एक्झाम देत आहे, तर मी 12वीची परीक्षा उत्तम पद्धतीने पास झालो. मी सीईटी उत्तम मार्कांनी पास झालो. या ठिकाणी तुम्ही तुमचे मार्क किती आहे हे सुद्धा सांगू शकतात.
त्यासोबतच 1111च्या पोर्टलला 3 पद्धतीने आपण रिच्युअल्स करू शकतो. पहिलं रिच्युअल्स येतं तुमचं ब्रीदिंगवर. तुमच्या प्रत्येक श्वासावर तुमची इच्छा बोलणं गरजेचं आहे. श्वास हळूहळू घेऊन विचार स्थिर करायचे आहे आणि येणारा प्रत्येक श्वास तुमची इच्छा घेऊन येतोय, बाहेर जाणारा प्रत्येक श्वास तुमची इच्छा पूर्णत्वाला नेतोय. अशा पद्धतीने आपल्याला कमीत कमी 11 मिनिटं हे मेडिटेशन करायचं आहे. हे मेडिटेशन करत असताना विशेषतः जे रेकी शिकलेले विद्यार्थी आहेत ते उत्तम पद्धतीने करू शकतील, कारण हे मेडिटेशन करत असताना आपल्याला आपल्या आज्ञाचक्रावर परिपूर्ण लक्ष केंद्रित करायचं असतं. आज्ञाचक्रावर लक्ष केंद्रित करून तुम्ही तुमची विश ही पॉझिटिव्हली अफर्मेशन सहित बोलणं गरजेचं आहे. अफर्मेशन म्हणजे काय हा विषय थोडा वेगळा आहे, परंतु मी उद्यापुरतं म्हणजे 11-11 पुरतं मी एखादं उदाहरण देईल की एखादी व्यक्ती आहे ज्याला वास्तू घ्यायची आहे, सगळी प्रोसेस होते परंतु वास्तूचं कार्य पूर्णत्वाला जात नाहीये. अशा व्यक्तीने माझी सुंदर वास्तूचं स्वप्न परिपूर्णत्वास गेलं, माझी वास्तू झाली, होऊ दे मिळू दे असं म्हणायचं नाहीये, ती इच्छा पूर्णत्वाला गेली, अशा पद्धतीने आपल्याला युनिव्हर्सला उद्या प्रार्थना करायची आहे. पूर्ण लक्ष आपल्या आज्ञाचक्रावर केंद्रित करत आपण आपल्या अफर्मेशन पर्यंत पोहोचलो आहोत. या पद्धतीने 11 मिनिटं स्थिर होऊन परिपूर्ण युनिव्हर्सला शरण जात असाल तर तुम्हाला हे 1111 पोर्टल परिपूर्ण सूर्यग्रहाची बलवत्ता प्रदान करून तुमच्या कार्याला पतप्रतिष्ठा मान सन्मान देण्यासाठी तयार आहे. दुसरी पद्धत अशी आहे की 11 वाजून 11 मिनिटं आपल्या एका जागेवर स्थिर बसा, हिरव्या रंगाच्या पेनने 11 वेळेस आपली इच्छा लिहा आणि 11 वेळेस इच्छा लिहिल्यानंतर ती पुन्हा एकदा 11 वेळेस वाचा. वाचल्यानंतर दोन्ही हातांमध्ये तो कागद घेऊन हात बंद करून या ब्रह्मांडाला धन्यवाद द्या, त्या वेळेला धन्यवाद द्या आणि माझी ती इच्छा पूर्णत्वाला गेलीये असं म्हणून तो कागद सेफली आपल्या जवळ ठेवायचा आहे. आणि तिथून पुढे रोज 40 दिवस 11 वाजून 11 मिनिटांनी ती इच्छा आपल्याला वाचायची आहे. हा प्रयोग तुम्ही सकाळी 11 वाजून 11 मिनिटांनी करू शकता आणि रात्री 11 वाजून 11 मिनिटांनी सुद्धा करू शकता. तिसरी पद्धत अशी येते की 11 वाजून 11 मिनिटांनी आपण आपली विश लिहायची आहे. विश लिहिल्यानंतर एका मेणबत्तीला मेडिटेशन करायचं आहे. एक कॅन्डल आपल्या समोर लावायची, त्या कॅन्डलकडे एकटक बघत आपली विश बोलायची आहे आणि ती विश लिहिलेला कागद आपल्याला कॅन्डलवर जाळून टाकायचा आहे. कॅन्डलवर जाळून टाकल्यानंतर ती जी राख असते ती राख एक तर आपल्याला हवेमध्ये फ्लो करायची आहे किंवा पाण्यामध्ये मिक्स करून झाडाला घालायची आहे. ते पाणी पायाखाली जाणार नाही याची मात्र काळजी घ्या. अशा पद्धतीने, अशा 3 पद्धतीने तुम्ही 11-11चं पोर्टलच्या दिवशी तुम्ही तुमची विश नक्की मागणार आहात. सकाळी एकदा आणि रात्री एकदा असे हे 2 कालावधी आपल्याला मिळणार आहे. आणि इतकं करूनही जे कोणी प्रवासात आहे, जे ऑफिसमध्ये आहे, ज्यांना शक्य नाही किंवा विसरून गेलात तर काळजी करू नका. फक्त 1111 हा नंबर जरी दिसला तरी तुम्ही डोळे बंद करून तुमच्या अफर्मेशन सांगू शकता. मी तयार आहे नवीन संधी घ्यायला, इतकं तर बोलू शकता. 11 वाजून 11 मिनिटांनी आय एम इन रिसिव्हिंग मोड या पद्धतीमध्ये तुम्ही युनिव्हर्सला परिपूर्ण सरेंडर व्हा. जे रेकी स्टुडंट आहे, जे एंजल्स हीलर आहे, एंजल्स हीलरसाठी आणि रेकी हीलरसाठी ही अतिशय सुंदर पर्वणी आहे. युनिव्हर्सला सरेंडर होऊन तुम्हाला पूर्णतः आर्क एंजल्सला ऍक्टिव्हेशन मोडमध्ये आणण्यासाठी हा कालावधी आहे. 11 वाजून 11 मिनिटांनी तुम्ही आपल्या आर्क एंजल्स ज्या आहेत, सगळ्या आर्क एंजल्स, या सगळ्या आर्क एंजल्सचं मेडिटेशन घेऊ शकता. पुन्हा एकदा अटॅचमेंट घेऊ शकता. जे रेकी सिम्बॉल्स आहेत आपले, हे रेकी सिम्बॉल्स तुम्ही पुन्हा एकदा ऍक्टिव्हेशन मोडमध्ये आणू शकता आणि युनिव्हर्समध्ये दोन्ही हात पसरून तुम्ही ह्या परिपूर्ण दैवी शक्तीला सरेंडर होऊ शकता. अतिशय सुंदर असा हा 1111 पोर्टलचा कालावधी आपल्याला मिळालेला आहे. नक्की ट्राय करा. ह्या 3ही रिच्युअल्स पैकी एक रिच्युअल्स तरी आपल्या वास्तूमध्ये अवश्य झालेलं पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबतच लवकरात लवकर आपले रेकीचे वर्गही सुरू होत आहे. रेकीच्या पूर्ण 5ही लेवल योग्य पद्धतीने शिकवल्या जातील आणि एंजल्स सुद्धा आपण पूर्ण एंजल्सचाही वर्कशॉप घेत असतो. या एंजल्सची अटॅचमेंटही मिळते आणि लवकरच आपण EFT सुद्धा शिकवणार आहोत.
आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपण अध्यात्माला शरण जात असतो आणि अध्यात्मासोबत या ब्रह्मांडीय ऊर्जा शक्तीची ताकद जर आपल्यासोबत असेल, तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक, मानसिक, शारीरिक, भौतिक आणि आध्यात्मिक या सगळ्या स्तरांवर आपण उत्तम पद्धतीने, सहज सोप्या पद्धतीने यश प्राप्त करू शकतो. चला तर मग रेकी शिकूया आणि सुखी समृद्धी जीवनाचा मार्ग प्राप्त करून घेऊया. जय शंकर दत्तगुरु.